सन 1999 ला मी पहिल्यांदा निवडून आलो होतो आणि तत्कालीन विभागीय आयुक्त व्ही रमणी यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीचा एक कार्यक्रम हाती घेतला होता। तो सन 2001 पासून 2005 पर्यंत चालू होता। त्या कालावधीमध्ये आपली जी गुणवत्ता आहे बीड जिल्ह्याची ही 30% जवळपास 68.7% पर्यंत गेली होती। 30% वरून 68.7% वरती गेली होती। तोच पॅटर्न आणि माझ्या मतदारसंघातील जरेवाडी शाळा, या जरेवाडी शाळाचा तो पॅटर्न प्लस त्याच्यामध्ये आणखी काही नवीन सुधारणा करून त्या पॅटर्न मधल्या काही कालबाह्य झालेल्या गोष्टी बाजूला सरकून त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी ऍड करून जरेवाडी पॅटर्न या नावानं जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1ली ते 8वी या वर्गामध्ये येणाऱ्या 13 तारखेपासून आष्टी मतदारसंघामध्ये हा नवीन पॅटर्न, नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय। कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दीन दलित दुबळ्या आणि गोरगरिबांची मुलं शिकतात। या गोरगरीब मुलांच्या शिक्षणामध्ये फायदा व्हावा, त्यांची गुणवत्ता वाढावी, अशा प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय। कारण ही निवडणूक लढविण्याच्या अगोदर मी वाकडला एक कार्यक्रम घेतला होता मतदारसंघातील बाहेरच्या लोकांचा। एक 5000 लोक माझ्या त्या कार्यक्रमाला आलती वाकडच्या। त्यातले जवळजवळ 2000 लोक हे IT क्षेत्रातले आलते आणि मी त्यांना विचारलं, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही 2001 ते 2005च्या बॅचचे इयत्ता 1लीची मुलं आहोत। आमचे जवळपास 2000 कुटुंब त्या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये जर गेले असतील मिस्टर अँड मिसेस, तर हा पॅटर्न खूप चांगला आहे। म्हणून शैक्षणिक धोरणाच्या नुसार राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे जे बाकीचे आदेश असतील ते पाळून हा आमचा स्वतंत्र आष्टी मतदारसंघ पुरता जरेवाडी पॅटर्न आम्ही येत्या 13 तारखेपासून त्याचा शुभारंभ करतोय। म्हणून जिल्हा परिषदेतील शाळेतील सर्व मुलांची गुणवत्ता वाढेल हे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलंय। आज CEO यांची बैठक घेऊन त्या सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावलेल्या आहेत आणि आता त्यासाठी माननीय कलेक्टर यांच्याकडे जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आहे। आणि दुसरं, आष्टी, पाटोदा आणि शिरूर या 3 नगरपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत आणि महसूल विभागाच्या काही जागा आहेत, या जागा नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात याव्या। त्याचा 1999चा एक शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही त्या जागा घेण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारची एक विनंती जिल्हाधिकारी महोदयांना करणार आहे। आणि आष्टी पंचायत समितीच्या जागेचा वाद हा हायकोर्टामध्ये आहे। दोन्ही बाजू, ते शेतकरी आणि पंचायत समिती, आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज केले आणि आता 5 एकराच्या जागेचा विषय मिटेल अशी ही एक बैठक त्या ठिकाणी आहे। याच्या उपर तुम्हाला काय विचारायचे ते विचार। संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आता SIT देखील दाखल झाली आहे। SIT मधल्या काही कर्मचाऱ्यांमध्ये तुम्ही नोंदवला होता, तो कशा पद्धतीने नोंदवला आणि तो कशा पद्धतीने पुढे केला जाईल मुख्यमंत्र्यांना? नाही, त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणाची बदली ही वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे। गडचिरोलीतून बदली करून आणलेलं, तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये। काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहेत, हे पण पुढे आलंय। आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये
पिस्तूल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती, बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती. त्याचं नाव सुद्धा मला माहिती आहे, परंतु ते बाहेर मी सांगणार नाही. एसपींना सांगेल, अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर 4 ते 5 लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही, परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास 3 वाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे. आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल, कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको, तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे. करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना, आकाशात सांगण्यावर तो पिस्तूल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. हा, आज या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांना भेटणार आहात का? जसे की आता नाही, मी आज एसपी साहेब जे आहेत ते क्राईम मीटिंगला जालन्याला गेलेले आहे. फक्त ऍडिशनल एसपी ज्यांच्याकडे त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे. आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. आणि जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. राज्य सरकारच्या जीएडीला म्हणजे जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये बघितलं तर महसूल असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, या सर्वच ठिकाणी बघितलं तर काही विशिष्ट जातीचे अधिकारी आहेत. अशा पद्धतीने बोललं जातं की काय तुम्ही जात हा शब्द वापरू नका. विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही, ते अ ब क ड मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे. त्याच्यानंतर मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि SC STच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले. आणि हे असं झाल्यामुळं हे इम्बॅलन्स झालेला आहे. हा इम्बॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही. मला माहिती येऊ द्या ना. माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही. काही काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये 450 पेक्षा अधिक आहे. जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे 80 असायला पाहिजे, तर तिथे 750 आहेत. हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही, तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. जे बाहेरून आले असतील, कसे आले असतील काय माहिती नाही. एसटी महामंडळामध्ये सुद्धा बरचसं प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळं हा क्राय वाढतोय. आणि जो भेदाभेद होतोय, भेदाभेद, मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही, जो भेदाभेद होतोय त्याचं प्रमुख कारण सुद्धा हे आहे. म्हणून हे कुठंतरी नीट वाकडं करण्याची संधी आता आपल्याला आलेली आहे, ते आपण करूया. हे बघा, नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर 100% प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे. परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं मत आहे, त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही, पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही. एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडस बाजूला सरकावं अशी एकंदरीत
सर्व जनतेची भावना आहे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत. काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात. हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळं लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत. म्हणून आता आमचं म्हणणं आहे, परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय, भाजपचा निर्णय नाही. आमच्या मुख्यमंत्र्याचा त्याच्याशी संबंध नाही. एक पत्र व्हायरल होते आणि त्यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि बालाजी तांबे नावाचा जो काही व्यक्ती आहे त्यांनी पोलीस कुठली पोलीस कुठले आहे या ठिकाणी जाऊन आरेला केली आणि ते तिथलं ते संशयात असं धनंजय देशमुख धनंजय देशमुखांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर माझं पत्र मी आज त्या ठिकाणी देणार आहे. आज मी परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे. आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडे आहे. पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण, मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे. जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील, सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरी आहेत मला माहिती नाही, सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे. अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहे ते पाहून संबंधित अधिकारी हे प्रदूषण थांबवायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा, अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल. कारण एकटा सिरसाळा गावामध्ये 300 वीटभट्ट्या इल्लीगल गायरान जमिनीवर आहे. आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे. ते राख्याचं ज्याचं टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथे, बाकीचेच लोक आहेत. आणि माझ्याकडे काही व्हिडिओ 150 लोक गुंडागर्दी करून तिथं जात आहेत. कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो, माझ्याकडे आहेत. माझ्याच मोबाईल मध्ये, कुठे माझा मोबाईल पीएकडे असेल, त्याच्याजवळ मी सेव्ह करून ठेवलेत 150 लोक. आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे 150 लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहे. त्याची 2 मंत्री आहेत जिल्ह्याला, त्यांनी पुनर्चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंट वरती उत्तर द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा. हे सजा झालेले लोक आहेत. सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तर आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका, अशी माझी विनंती. हा, पुढे बोला. शंभर टक्के बीडचं पोलीस दल जे आहे, या पोलीस दलाच्या बाबतीमध्ये बरच शिफारसी आणि ह्या, कारण माननीय तत्कालीन पालकमंत्र्यांनी, तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पॉवर ऑफ अटर्नी ही आकांकडे दिल्यामुळं बरेचसे अधिकारी आकांच्या शिफारसीवर आलेले आहेत. तर ते आकांच्या बऱ्याचशा जणांना चार्ज आकाच्या शिफारसीवर मिळाला. त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित 2-4 नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते नावं बदलणार आहोत. सुदर्शन गोले हा फरार आहे. सुदर्शन गोलेच्या फेसबुकवरती 3033 अशा पद्धतीने
हॅशवर्ड वापरलेला होता. नेमका तो हॅशवर्ड आणि सुदर्शन घुलेचं जे कनेक्शन ज्या पद्धतीने कनेक्शन दाखवलं जातं, तर त्या संदर्भात काय म्हणणं असेल आणि आता तो आरोपी का अटक होत नाही हा देखील प्रश्न आहे लोकांना. सुदर्शन घुले यांचे कोणाबरोबर फोटो आहेत काय आहेत ते तुम्ही पाहिलेले. अतिशय जवळचा कार्यकर्ता. आणि मला तर वाटतं विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिक अण्णाच्या मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि हा खून करण्याचा एक तो प्रकार असा सुद्धा आहे असं मला वाटतं. वाल्मिक अण्णा को दिखाना है हम कितने डेंजर है, इसलिए हम अलग गँग बनाते. म्हणजे एक गँग मध्ये दोन गँग बनवण्यामध्ये हा प्रकार झालाय असं मला वाटतं. द्यावाच लागेल. 2 कोटी रुपये हे 2 महिन्यापूर्वीच 50 लाख रुपये दिले गेलेत ना. 1.5 कोटी रुपये राहिलेत. 1.5 कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवलं? हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना. आकांनीच सांगितलेलं आहे. आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले आहेत तिथं. आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल. आणि आता काय सीडीआर काढून कोण कोणाला काय बोलले हे सगळं बाहेर येतं. त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील. मग त्या नंबरवर ही अशी जर तक्रार असेल तर मी आता पांडकरांशी बोलतो आणि एसपींशी बोलतो. हे आधी कशासाठी तुम्ही नंबर दिले? हे आधी म्हणजे नंबर न उचलण्यासाठी थोडेच दिले. आणि ते जे आरोपी आहेत, माझं मत आहे बकरी की माँ कब तक दुआ मांगेंगी. आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे. ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही सोडणार नाही. त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे. हे बघा, मी एसपींना ह्या बाबतीत बोललो. एसपी साहेब म्हणले काही सिक्रेट्स हे टॉप सिक्रेट्स आहेत साहेब, आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. आणि ते खरं आहे, योग्य आहे ना. आपल्याला काय करायचंय, इकडे एक टीम पाठवली, तिकडे पाठवली, तिकडे पाठवली, असं जर काही लिकेज झालं तर त्यातून हे आरोपी मिळायच्या ऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना. मी आहे, आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना. या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार, सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक. आणि ते एसपी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतोय तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात. त्यांनी सांगितलं की बाबा याच्यात टॉप सिक्रेट आहे, तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही म्हणलो ओके. पण त्यांच्या टीम्स ज्या आहेत फार वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत हे मला कळतंय. मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार आहे. आणि 6 तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपालाकडे चला, मुख्यमंत्र्यांकडे चला. आम्ही त्याला बी जाणार. आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या तिथं येते. ह्याच्यात पक्षाचा आणि ह्याचा विषयच राहिला नाही. हा क्राय आहे, क्राय, पब्लिक क्राय. हा पब्लिक क्राय आहे. अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेचं निर्दालन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटतं. आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काही अडचण नाही. अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा
जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील, अजितदादा सुद्धा करतील. कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलेलं. येड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही. ते स्पष्टपणे सांगतात, हे भांडारे हे करू नका. धनंजय मुंडे त्यांच्या राज्यावर स्पष्ट भूमिका मांडली. आता राष्ट्रवादी आहे तो गटाचे जे आमदार आहेत त्यांच्या राजकीय लढण्याची त्यांच्याच पक्षाचे लोक म्हणतायत. मी राजीनामा मागितला नाही, अजून नाही मागितला. पण प्रकाशदादा सोळंके ज्येष्ठ सदस्य आहेत बीड जिल्ह्यात, त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या आणि ठीक आहे, कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका. एखादं मंत्रिपद राहू द्या ना रिक्त. एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का? परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे. शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजितदादांकडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.